गुरुचरित्र वाचनाचे फायदे. अध्याय 21 मृत्यू भयापासून मुक्तता होते. अध्याय 31 पतीवर येणारे संकट टळते. अध्याय 8 विवाह योग जुळून येतो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्यांना वेदांची मान्यता दिली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता देखील आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःख मुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष, वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव लक्षात येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे आहे. फलश्रुती ही अध्याय 1 नित्य गुरुचिंतन आणि संपूर्ण जीवन मंगलमय होते. 2 काळी बाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात. गुरुकृपाचे समान होते व व्रताची पूर्तता होते. 4 स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. 5 शारीरिक व्यंग नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. 6 दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. 7 पंचमहापदी सर्व पातके नाहीशी होतात. 8 बुद्धिमान देह नाहीसी होतो, विवाह कार्य सुलभ होते. 9 सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. 10 नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. 11 वाचास दोस्त तसेच वेळ नाहीसे होते. 12 संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते. 13 सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशी होतात. 14 प्राणघातक गंडा तारापासून संरक्षण लाभते. 15 तीर्थयात्रा यांना सफलता प्राप्त होते. 16 आदरणीय निंदा अपमान केल्याचा दोषही दूर होतो. 17 ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. 18 संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. 19 भाग्यवंती होते, सद्गुरूंचा लाभ होतो, तीर्थस्थळे पुण्य लागते. 20 गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल, दोन्ही ब्रह्मसंबंध परिहरेल. 21 मृत्यू भयापासून मुक्तता मिळते. 22 वांझपण दूर होते, बाळंतणीला चांगले दूध येते. 23 पिशाच्च बाधा नष्ट होते, राज्य मान्यता प्राप्त होते. 24 ब्रह्म वैचारिक गोंधळ दूर होऊन शांती लाभते. 25 अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात. 26 शत्रू निष्प्रभ होऊन शरण येतात. 27 गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती. 28 वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तशय सापडतो. 29 स्त्री चलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. 30 कुमारिका निश्चित पतीचे प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. 31 पतीवर येणारे विघ्न टळतात. 32 वैधव्याचे दुःख कळते अथवा सुसह्य होते. 33 वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. 34 प्राणी संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. 35 हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. 36 चुकीची समजूत जाऊन नंतर करून शुद्ध होते. 37 मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होते. 38 निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. 41 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. 42 विद्या व फलांची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. 43 गर्भ व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. 45 कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्न दूर होतात. 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे उच्चाटन होते.
50. ग्रंथी रोग, त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. 51. सुख, समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्त होते. 52. श्रद्धेला चांगली फळं येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, चॅनलला हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.